गोड शंकरपाळी करण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी साखर घेतली, वजनी प्रमाण 150 ग्रॅम आहे। व्यवस्थित बारीक करून घ्यायची। जाड साखर घेतलेली होती। त्यानंतर एका कढईमध्ये 500 ग्रॅम म्हणजेच 5 वाटी मैदा घ्यायचा, 2 चमचे रवा घालायचा, बारीक केलेली साखर घालायची। त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे अर्धा चमचा। नंतर वितळवलेलं तूप घ्यायचं, हे 1.25 वाटी म्हणजे 125 ग्रॅम तूप आहे। छान याचं मोहन द्यायचं आहे। व्यवस्थित चांगलं मोहन देऊन झालं की त्याच वाटीने मोजून आपण 1.5 वाटी यामध्ये दूध घालणार आहे। तुम्ही दुधाच्या ऐवजी पाणी किंवा अर्ध दूध अर्ध पाणी घेऊ शकतात। 1.5 वाटी दुधामध्ये छान हे सगळं मिश्रण व्यवस्थित मळून होतं। व्यवस्थित मळून झालं की हे मिश्रण आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे छान असं मुरून येईल। व्यवस्थित मुरून झालं की हे मिश्रण परत आपण मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित मळून घेतलं की यातले उंडे करायचे आहे 3 ते 4 आणि सगळे व्यवस्थित लाटून घ्यायचे। या जाडीचं आपण हे लाटून घेतलेलं आहे। नंतर याचे आपल्याला हवे त्या आकारामध्ये शंकरपाळे करायचे। व्यवस्थित हे शंकरपाळे सगळे एका वेळेस मी लाटून घेतलेले आहे। आता ही शंकरपाळी तळण्यासाठी घ्यायची आहे। तळण्यासाठी तेल मध्यम गरम असावं आणि गॅस मंद असावा। त्यामध्ये हे शंकरपाळे घालायची। घातल्या 1 मिनिट आपण हे व्यवस्थित होऊ द्यायचे। त्यानंतर या चमचा घालायचं, खालीवर करून हे शंकरपाळे खुसखुशीत तळून घ्यायची। आपली मस्त खुसखुशीत गोड शंकरपाळी तयार आहे।